नमस्कार. राकेशचा ॲक्सिडेंट झाला आहे असं नाटक राकेशने केलेलं असतं आणि तो हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. त्यामुळे अंजली थेट हॉस्पिटलला पोहोचलेली असते. राकेशने आधीच हॉस्पिटलमध्ये असणाऱ्या डॉक्टरला मॅनेज केलेलं असतं की मी सांगतोय तसं करा. त्यावर डॉक्टरांनी राकेशला नकार दिलेला असतो. त्यावेळेला राकेश डॉक्टरांना म्हणत असतो, एक गोष्ट लक्षात ठेवा, जर नकार दिलात तर ठार मारीन. आता ठार मारायच्या भीतीमुळे नाईलाजास्तव डॉक्टर राकेशचं ऐकायला तयार झालेला असतो. आणि मग शेवटी राकेश जसं जसं म्हणत आहे तसं तसं डॉक्टर देखील राकेशचं ऐकत आहे. हॉस्पिटलमध्ये आलेली अंजली राकेशच्या वॉर्डमध्ये येते तर राकेश ऑक्सिजन मास्क लावून तिथे झोपलेला असतो. लगेचच आता अंजली तिथे असलेल्या डॉक्टरांना विचारते, काय झालंय माझ्या नवऱ्याला. त्यावेळेला डॉक्टरांनी अंजलीला तेच सांगितलेलं असतं जे राकेशने बोलायला सांगितलेलं असतं. अंजली म्हणत असते, नेमकं काय झालंय. त्यावेळेला डॉक्टर म्हणत असतात, काळजी करू नका, तुमच्या नवऱ्याला थोड्या वेळाने शुद्ध येऊ शकते, कारण आम्ही आत्ताच त्याचं ऑपरेशन केलंय. अशातच आता शेवटी ईश्वरी, अर्णव आणि घरातले सगळेच त्या ठिकाणी पोहोचतात. त्याच वेळेला आपण पाहतो ईश्वरीच्या थोडंफार लक्षात आलेलं असतं की हा सगळा एक नवीन ड्रामा या राकेशने सुरू केला आहे. याचा जर पर्दाफाश करायचा असेल तर आपल्याला लवकरात लवकर या राकेशला सणसणीत एक कानाखाली खेचावी लागणार आहे. पण ती कानाखाली सगळ्यांसमोर नाही तर सगळ्यांआड. आणि अशातच आता डॉक्टर बोलत बोलत बाहेर आलेले असतात. सगळेच बाहेर येतात. ईश्वरी आत जाते आणि राकेशच्या साटकन कानाखाली खेचते. राकेश गैवरतो. तो म्हणत असतो, अरे कोण आहे रे. आणि अशातच राकेशने ईश्वरीला पाहिलेलं असतं. राकेशला ईश्वरी म्हणत असते, आता नवीन ड्रामा सुरू केलास का रे नालायका. त्यावेळेला राकेश म्हणत असतो, तू बघतच बस, त्या लंगडी अंजलीला कसं उल्लू बनवून तुला मस्त घेऊन फरार होतो की नाही, आणि मग आपण दोघांनी मस्त संसार करायचा. हे वाक्य ऐकल्यावर ईश्वरी म्हणत असते, माकडा, एक गोष्ट का लक्षात येत नाही तुझ्या. मी तुझ्या मागे कधीच येऊ शकत नाही, कारण तू माणूस म्हणून चांगला नाहीयेस. ज्या वेळेला मला कळलं की तू माणूस म्हणून चांगला नाहीयेस त्या वेळेपासून मी तुला लाथाडते, थुकते तुझ्यावर, आणि तरीही तू मागे लागलायस, बेशरम कुठला. असं तसं आता ईश्वरीने म्हणताच राकेश म्हणत असतो, जास्त शहाणपणा करू नकोस, लवकरात लवकर आता मी सांगेन तसं कर. त्यावेळेला ईश्वरी म्हणत असते, थांब, आता बाहेरून सगळ्यांना आत बोलवते. असं ईश्वरीने म्हणताच लगेच राकेश मुडद्यासारखा पडतो आणि तोंडाला ऑक्सिजन मास्क लावून घेतो. ईश्वरी मनातल्या मनात बोलते, किती नालायक आहे हा. आणि अशातच आपण पाहतोय ईश्वरीला कळून चुकलेलं असतं. या नालायकाचा जर पर्दाफाश करायचा असेल तर आपल्याला या डॉक्टरांना आपल्या बाजूने करावं लागेल. सगळं काही आता थोड्या वेळाने शांत होतं. अंजली बाहेर रडत असते. अर्णव म्हणत असतो, ताई रडू नकोस, मी आहे तुझ्यासोबत, काहीही होऊ देणार नाहीये त्या जिजूला. आणि अशातच आता अंजली म्हणत असते, अर्णव, तू अजूनही त्यांना जिजू हाक मारतोयस. त्यावर अर्णव म्हणत असतो, ताई नाईलाजास्तव हाक मारावी लागते, इच्छा तर नाहीये. त्यावर अंजली म्हणत असते, इच्छा नसली तरी चालेल, पण तू जिजूच हाक मार, कारण तो माणूस खूप चांगला आहे. हे वाक्य ऐकल्यावर अर्णव मनातल्या मनात बोलत असतो, ताई, पुढच्या काही तासांनंतर तुझ्यासमोर त्या माणसाचं खरं रूप येणार आहे, आणि मग तुला कळेल की त्या माणसाने तुझा कसा वापर करून घेतलाय ते. अशातच आपण पाहतोय ईश्वरी अर्णवच्या बाजूला येते आणि म्हणत असते, अर्णव सर, चला 2 मिनटं बाजूला चला, मला तुमच्याशी बोलायचं आहे. हे वाक्य ऐकल्यावर अंजली म्हणत असते, काय ग ईश्वरी, काय बोलायचं आहे तुला चिंटूशी, माझ्यासमोर बोल ना. त्यावर ईश्वरी म्हणत असते, ताई एवढं काही विशेष नाही आहे. आणि अशातच आता थेट अंजली तिथेच बसून असते. ईश्वरी अर्णवला घेऊन बाजूला होते. अर्णव म्हणत असतो, मी सिंदूर, काय चाललंय तुझं, सांग मला. आणि अशातच आपण पाहतोय मागचा पुढचा विचार न करता ईश्वरीने अर्णवला असं म्हटलेलं असतं, अर्णव सर, या नालायकाने इथल्या डॉक्टरलाही मॅनेज केलंय,
काही झालेलं नाहीये या नालायकाला. त्यावर अर्णव म्हणत असतो, मग त्याच्या थोबडावर जो ऑक्सिजन मास्क आहे त्याचं काय? त्यावर ईश्वरी म्हणत असते, तुम्ही सगळे बाहेर बोलत असताना मी आत गेले होते. त्याच्या सणसणीत कानाखाली दिली. गप गुमान तो बठणीवर आला आणि बोलू लागला. त्यावर लगेचच आता अर्णव म्हणत असतो, काय? आणि अशातच आता अर्णव म्हणत असतो, मिस इंदोर, मग या डॉक्टरलाच आपण ताब्यात घेतलं पाहिजे आणि सरळ बोलतं केलं पाहिजे. त्यावर ईश्वरी म्हणत असते, अर्णव सर, वेळ दौडू नका, आत्ताच्या आत्ता चला. आणि अशातच आता अर्णव ईश्वरी सोबत त्या डॉक्टरच्या कॅबिनमध्ये गेलेला असतो. त्यावर लगेचच आता ईश्वरी म्हणत असते, डॉक्टर, आता मी काय सांगते ते नीट ऐका आणि एका वाक्यात सांगणार आहे. या नालायकाने तुम्हाला किती पैसे दिलेत खोटं बोलण्यासाठी? त्यावर डॉक्टर म्हणत असतात, अहो मी डॉक्टर आहे, माझ्यावर असल्या प्रकारचा आरोप करू नका, माझ्या हॉस्पिटलची बदनामी होईल असं वागू नका. त्यावर अर्णव म्हणत असतो, अच्छा, म्हणजे तुमच्या हॉस्पिटलची बदनामी होऊ नये असं जर तुम्हाला वाटत असेल ना, तर तुम्हाला आता खरं बोलावं लागेल, कारण तुम्हाला नाही माहिती या नालायकाचं खरं रूप काय आहे. या नालायकाने तुम्हाला मॅनेज केलंय हे आम्हाला कळलंय. त्यामुळे तुम्ही आता जर तुमचं हॉस्पिटल वाचवू इच्छिता तर तुम्हाला आमची साथ द्यावीच लागेल, तरच या नालायकाला बसेल लाथ. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता डॉक्टरही घाबरतात. डॉक्टर म्हणत असतात, कशावरून तुम्ही खरं बोलताय? कदाचित तुम्ही मला जर यात अडकवलं आणि उद्या जाऊन त्याने जर मला मारलं तर? त्यावर अर्णव म्हणत असतो, काळजी करू नका, त्या नालायकाची तेवढी ताकद नाहीये तुम्हाला मारेल, कारण एकदा का त्याचं सत्य सगळ्यांसमोर आणलं ना तर त्याला थेट पोलिसात देता येईल आणि मग तुम्हाला कसल्याही प्रकारची भीती नसणार आहे. हे वाक्य ऐकल्यावर डॉक्टरला थोडं बरं वाटतं. अशातच आता अर्णव म्हणत असतो, नका काळजी करू अर्णव, राज शिर्के तुमच्यासोबत असताना तुम्हाला असल्या प्रकारची काळजी करायची गरज नाहीये. तेवढ्यात आपण पाहतोय तिथे अंजली सुद्धा आलेली असते. अंजली म्हणत असते, काय चाललंय तुमच्या दोघांचं? म्हणजे इथेही येऊन तुम्ही या डॉक्टरांना मॅनेज करताय की काय? त्यावर ईश्वरी म्हणत असते, अंजली ताई, उगाच चुकीचा गैरसमज करून घेऊ नका. या डॉक्टरांना आम्ही मॅनेज करत नाही आहोत, तर तुमच्या त्या नालायक नवऱ्याने मॅनेज केलंय. हे वाक्य ऐकल्यावर अंजली म्हणत असते, उगाच काही बोलू नका. माझा राजेश तिथे हॉस्पिटलच्या बेडवर मरणाच्या घटका मोजतोय आणि तुम्ही त्याच्यावर काहीतरी उगाच आरोप करताय. त्यावर लगेचच आपण पाहतोय आता अर्णव म्हणत असतो, ताई ताई प्लीज समजून घे, या डॉक्टरांना तुझ्या नवऱ्यानेच मॅनेज केलंय, त्याला काही झालेलं नाहीये, तो एकदम टकाटक आहे. हे वाक्य ऐकल्यावर अंजली म्हणत असते, जर असं असेल ना तर मला या डॉक्टरांच्या तोंडून ऐकायचं आहे काय खरं सत्य आहे. अशातच आता ईश्वरी म्हणत असते, आता तरी बोला, काय सांगितलंय तुम्हाला त्या माणसाने? त्यावर डॉक्टर म्हणत असतात, माफ करा, खरंच, पण माझ्या हॉस्पिटलची आणि माझी बदनामी होणार नाही याची मात्र दक्षता बाळगा. त्यावर अंजली म्हणत असते, ठीक आहे बोला. आणि अशातच आपण पाहतोय ईश्वरीने आता जास्तच दबाव टाकल्यामुळे डॉक्टर बोलू लागतात. खरं तर या तुमच्या नवऱ्याने मला धमकी दिली आहे, मी त्यांच्या मनासारखं नाही वागलो तर ते मला मारून टाकतील. हे वाक्य ऐकल्यावर मात्र मागचा पुढचा विचार न करता अंजली म्हणत असते, ठीक आहे, मी आता बघते काय करायचं ते. आणि अशातच आता अंजलीने हॉस्पिटलच्या त्या वॉर्डमध्ये जात राकेश जवळ बसत आता बोलायला सुरुवात केलेली असते. राकेश सगळं काही ऐकत असतो. राकेश असं चित्र निर्माण करत असतो की अंजली, मला फक्त आता काही दिवसाचाच मी शिल्लक आहे. आणि तेवढ्यात अंजली म्हणत असते, राजेश काळजी करू नका, मी तुम्हाला सर्वात मोठ्या हॉस्पिटलमध्ये नेईन, तुमच्यावर बाहेरून आणलेल्या डॉक्टरांकडनं उपचार करून घेईन, पण तुम्हाला चांगलीच रिपेअरिंग करून पूर्ण चालतं करीन. त्यावर लगेचच आता ईश्वरी मागून येते. ती म्हणत असते, अंजली ताई काय चाललंय तुमचं? तुम्हाला तर चांगलंच कळून चुकलंय की हा नालायक माणूस आहे आणि एक नंबरचा नाटकखोर. त्यावर अंजली म्हणत असते, ईश्वरी, माझ्या नवऱ्याला नाटकखोर आणि नालायक म्हणण्याआधी 10 वेळा विचार कर. माझं जर टाळकं सटकलं तर मी काय करीन ना सांगता येत नाही, उगाचच तुला खूप भारी पडेल. हे वाक्य ऐकल्यावर आता अर्णव म्हणत असतो, मिस इंदोर, ज्याचं करावं भलं तोच म्हणतो माझं खरं, नको सांगू तू ताईला काही, ताई ऐकणार नाही.
हे वाक्य ऐकल्यावर अंजली म्हणत असते, चिंटू आताच्या आता तू तुझ्या बायकोला घेऊन या वॉर्डमधून बाहेर जा, मला तिचा थोबडाही पाहायचा नाहीये. हे सगळं राकेश ऐकत असतो आणि राकेश स्वतःशी बोलत असतो, वाह, मला हवंय तसं वातावरण तयार झालं आहे. अंजली या दोघांच्या विरोधात गेली तर मात्र या अंजलीला मॅनेज करणं फारसं कठीण नाहीये. आणि अशातच आपण पाहतोय आता तिथे फक्त ईश्वरीची ताई, अंजली आणि राकेश असतात. ईश्वरी लगेचच आता बाहेर चिंटूला म्हणत असते, अर्णव सर, एक गोष्ट लक्षात ठेवा, आता या गोष्टीचा फायदा जर या नालायक राकेशने घेतला ना तर मी त्याला तर सोडणार नाही. त्यावर अर्णव म्हणत असतो, मिस इंदोर, काळजी करू नकोस, आतमध्ये जी आहे ना ती माझी ताई आहे. अर्णव, राज शिर्केची अशी तशी हार मारणारी नाही आहे ती. या नालायक राकेशला वठणीवर आणल्याशिवाय ती काय इथून परत येणार नाही. हे वाक्य ऐकल्यावर आता ईश्वरी म्हणत असते, ठीक आहे. थोड्या वेळाने आपण पाहतोय हॉस्पिटलच्या त्या वॉर्डमध्ये राकेशला शुद्ध येण्याचं राकेश नाटक करत असतो. आणि त्याच वेळेला अंजली म्हणत असते, राजेश, तुम्हाला शुद्ध येत आहे का? त्यावेळेला राजेश म्हणत असतो, हो हो, मला शुद्ध येत आहे. अशातच आपण पाहतोय अंजलीने लगेचच त्याला एक ग्लास पाणी पाजलेलं असतं. राजेश म्हणत असतो, अंजली, खरंच तुझ्यासारखी बायको भेटली, भाग्य आहे माझं. त्यावर लगेचच आता अंजली म्हणत असते, काळजी करू नका तुम्ही, तुम्हाला शेवटपर्यंत सोडणार नाही मी, तुम्हाला चांगलं रिपेअरिंग करणार मी. अशातच आपण पाहतोय आता राकेशला मागचा पुढचा विचार न करता अंजलीने सगळा काही डेटा दाखवलेला असतो. आणि त्यानंतर लगेचच आता राकेश बोलू लागतो, अंजली, काय आहे हे सगळं? त्यावर लगेचच आता अंजली मत असते, राकेश, असं काय करताय? अहो, तुमच्या तर लक्षात यायलाच हवं ना काय आहे हे सगळं. त्यावर मात्र राकेश म्हणत असतो, नाही. तेवढ्यात अंजली मत असते, तुमचा जो ॲक्सिडेंट झाला ना त्या ठिकाणचं CCTV फुटेज आहे हे. हे वाक्य आता जेव्हा राकेश ऐकतो त्यावेळेला खूप मोठा धक्का त्याला बसतो. कारण त्याला तर माहिती आहे की आपला ॲक्सिडेंट झालेलाच नाहीये. मग त्यावेळेचं त्या ठिकाणचं CCTV फुटेज कसं काय असू शकतं? आणि मग राकेश ते CCTV फुटेज पाहतो. त्यात राकेश हा स्वतः रस्त्याने चालत असतो आणि तो समोर एका गाडीला धडकल्याचं नाटक करतो. आणि त्यानंतर तो तिथेच पडून राहतो. आणि मग तिथल्या आजूबाजूच्या लोकांनी त्याला हॉस्पिटलमध्ये नेऊन सोडलेलं असतं. हे सगळं आता राकेश पाहतो आणि राकेशला नेमकं अंजलीला काय बोलावं हेच सुचत नसतं. आणि मग राकेश म्हणत असतो, राणी सरकार, तुम्ही समजून घ्या, यामागे काहीतरी षड्यंत्र आहे. त्यावर लगेचच आता अंजली मत असते, राजेश, नेमकं काय म्हणायचंय तुम्हाला? काय षड्यंत्र असेल यामागे? त्यावर लगेचच आपण पाहतोय मागचा पुढचा विचार न करता ईश्वरीला मी काहीतरी म्हटलं होतं आणि मग ईश्वरी मला म्हणाली की मी तुझं ऐकणार नाही, त्यामुळेच ईश्वरीने सगळं काही घडवून आणलंय, असं जेव्हा राकेश अंजलीला म्हणतो त्यावेळेला अंजली म्हणत असते, खोटं नाटक बोलणं बंद करा, कारण या हॉस्पिटलच्या डॉक्टरला तुम्हीच मॅनेज केलंय. त्यावर लगेचच आता राकेश म्हणत असतो, माझ्या समोर घेऊन ये, जर तो माझ्या समोर बोलला तर मी मानीन, नाहीतर मानणार नाही. लगेचच आता अंजलीने त्या डॉक्टरांना हॉस्पिटलमध्ये असलेल्या कोपऱ्यातून खेचत फरफटत ज्या ठिकाणी राकेश असतो त्या ठिकाणी आणलेलं असतं आणि बोलायला भाग पडलेलं असतं की बोल बोल, सगळं काय आहे षड्यंत्र. त्यावर लगेचच आपण पाहतोय मागचा पुढचा विचार न करता डॉक्टर बोलू लागतो, नालायका, तू मला जे काही सांगितलंस ते जर मी नाही केलं तर तू मला ठार मारणार असं म्हणाला होतास, आणि अगदी तसाच तू घडवून आणलास. हे वाक्य ऐकल्यावर राकेश म्हणत असतो, मरायचंय का तुला? माझ्या बायको समोर माझी बदनामी करतोयस तू, माझी पोल खोल करतोयस तू. त्यावर राकेशला आता अंजली म्हणत असते, बस करा, आतापर्यंत तुम्हाला देव समजले होते पण तुमचा खरा चेहरा शेवटी माझ्या समोर आलाच. काय गरज होती तुम्हाला असं वागायची? त्यावर लगेचच आपण पाहतोय मागचा पुढचा विचार न करता अंजलीने आता शेट राकेशच्या सणसणीत कानाखाली दिलेली असते. राकेश म्हणत असतो, ए लंगडी, हात नाही उचलायचा, आपल्यावर हात नाही उचलायचा. त्यावर लगेचच आपण पाहतोय मागचा पुढचा विचार न करता लंगडी असं म्हटल्यामुळे राकेशचं आता चांगलंच थोबाड अंजलीने फोडलेलं असतं.
आणि त्याच वेळेला तिथे अर्णव ईश्वरी आलेले असतात. ईश्वरी म्हणत असते, काय रे नालायका, शेवटी तुझा पर्दाफाश झालाच ना. म्हटलं होतं ना मी, नको लागूस नादी, नाहीतर चांगलीच गळ्यात अडकवीन वादी. आता गळ्यात अडकलेली आहे वादी, नाही झोपू शकत तू गादी. हे सगळं ऐकल्यावर अर्णव म्हणत असतो, मी सिंदूर काय आहे हे सगळं. त्यावर लगेचच आता ईश्वरी म्हणत असते, अर्णव सर, खरं तर तुम्हाला सांगू इच्छिते, या नालायकावर आपण आत्तापर्यंत अनेकदा विश्वास ठेवला, पण यापुढे याच्यावर कणभरही विश्वास न ठेवता याला ठमकून लात मारले तर आपल्याला खूपच फायदेशीर ठरणार आहे. अशातच आपण पाहतोय मागचा पुढचा विचार न करता अर्णवने आता ईश्वरीचं ऐकलेलं असतं आणि देण दणादण या राकेशला तुडवायला सुरुवात केलेली असते. राकेश चांगलाच गार होतो आणि बोलू लागतो, बाप रे, अशा पद्धतीने माझी अवस्था करणाऱ्या या व्यक्तीला मी अजिबातच सोडणार नाही. आणि अशातच आता शेवटी अंजलीने राकेशला थोबाडावर म्हटलेलं असतं, यापुढे माझ्या नादी लागायचं नाही. मित्रांनो, इथे तर कन्फर्म आहे की राकेशचं जे काही सत्य अंजलीसमोर यायचं बाकी होतं ते ईश्वरी आणि अर्णवने मिळून आता आणलं आहे. त्यामुळे राकेश चांगलाच आता या अंजलीसमोर उघडा पडला आहे आणि अंजलीला देखील आयतं खोलीत सापडलंय या राकेशला तुडवून काढण्यासाठी. अंजली म्हणत असते, राजेश, खरंच तुम्हाला यापुढे काडी मात्रही मान देणार नाही, कारण तुम्हाला जितका मान द्यायचा होता तितका दिला, पण त्यानंतर तुम्ही स्वतःची अवकात दाखवलीत आणि त्यानंतर मी ठरवलंय की यापुढे तुम्हाला कोणत्याच प्रकारची मी अजिबातच साथ देणार नाही. आणि एकदा मी ठरवलं का मी ठरवलं, त्यानंतर मी मागे पाय घेत नाही. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, येत्या काळामध्ये आपल्याला असं काही पाहायला मिळेल का ज्यात या राकेशची चांगलीच फसंगत होईल आणि राकेश 12च्या भावात जाईल? बाकी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.